नमस्कार, मी वाघमारे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मशिनिस्ट ट्रेड, श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड। आजच्या या सेशनमध्ये आपण वाईस या एका महत्त्वाच्या टूलबद्दल माहिती घेणार आहोत। हा टूल मशिनिस्ट ट्रेड, फिटर ट्रेड, टर्नर ट्रेड, टूल अँड डाय मेकर, फिटर, कारपेंट्री या ट्रेडमध्ये मुख्यत्वे वापरला जातो। तर या टूलबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। हे आहेत आजच्या सेशनचे लर्निंग आउटकम। सुरुवातीला आपण पाहणार आहोत वाईस म्हणजे काय, त्यानंतर वाईसचे मुख्य भाग कोणते आहेत, वाईसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कुठे उपयोग असतात, त्यानंतर स्पेसिफिकेशन ऑफ वाईस आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत वाईस वापरताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची असते। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाहूया की वाईस म्हणजे काय। मित्रांनो, आपण आपल्या मशिनिस्ट ट्रेडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करत असतो। ते जॉब करत असताना कोणत्याही जॉबला तुम्हाला घट्ट पकडून ठेवावं लागतं, त्यानंतरच आपल्याला त्यापासून मटेरियल हे रिमूव्ह करता येतं। तर वाईस हे एक होल्डिंग डिव्हाइस आहे आणि या वाईसमध्ये आपण जॉब पकडून त्या जॉबला स्थिर करतो, स्थिर पकडतो आणि त्यापासून वेगवेगळ्या ऑपरेशनद्वारे मटेरियल आपण रिमूव्ह करतो, जसं की फायलिंग ऑपरेशन, मशीनिंग ऑपरेशन, ड्रिलिंग ऑपरेशन, ड्रिमिंग ऑपरेशन, टॅपिंग, कटिंग, डाईंग या सर्व ऑपरेशन्स आपण जॉबला एका वाईसमध्ये पकडून त्यापासून आपण मटेरियल रिमूव्ह करत असतो। वाईस हे मुख्यतः धातू, लाकूड किंवा इतर साहित्य घट्ट पकडण्यासाठी वापरले जाते आणि वाईस हा सुतारकाम किंवा कार्पेंट्री, मेटल इंडस्ट्री किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये या वाईसचा उपयोग हा मुख्यत्वे केला जातो। त्यानंतर आपण पाहूया की वाईसचे वेगवेगळे महत्त्वाचे पार्ट्स कोणकोणते आहेत। सुरुवात आपण या बेसपासून करूया। बेस हा वाईसचा एक असा पार्ट आहे जो की टेबलवरती माउंट केला जातो। या ठिकाणी नट आणि बोल्टच्या सहाय्याने हा वाईस लाकडी बेंचवरती फिक्स केलेला असतो। त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे यामध्ये फिक्स्ड बॉडी, हा जो पार्ट दिसतो याला फिक्स्ड बॉडी असं म्हणतात। याच्यामध्ये हॉलो सरफेस असतो। त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो स्लाईड, हा स्लाईड या बॉडीच्या हॉलो स्पेसमध्ये स्लाईड होत असतो, त्यामुळे याला स्लाईड असे म्हणतात। त्यानंतर जेव्हा आपण जॉब पकडत असताना या ठिकाणी दोन प्रकारचे जॉ असतात। एक असतो स्टेशनरी जॉ आणि दुसरा असतो मूवेबल जॉ। या दोन्ही जॉच्या मध्ये आपण जॉबला घट्ट पकडत असतो। हा मूवेबल जॉ या हँडलच्या साहाय्याने पुढे किंवा मागे हा सरकत असतो। त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे तो हँडल। या हँडलला आपण आपल्या हाताच्या साहाय्याने रोटेट करत असतो आणि याच्या रोटरी मोशनमुळे हा मूवेबल जॉ हा पुढे किंवा मागे सरकत असतो। या ॲनिमेशनमध्येही तुम्ही पाहू शकता की हा हँडल इथं रोटेट होतो आहे आणि हा मूवेबल जॉ जो आहे तो या बॉडीच्या आतमध्ये इथं स्लाईड होत आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत वाईसचे वेगवेगळे प्रकार। यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत बेंच वाईस। बेंच वाईस हा जनरली आपल्या वर्कशॉपमध्ये वापरला जातो, कार्पेंट्री शॉप, टर्नर शॉप, फिटर शॉपमध्ये। त्यानंतर पाईप वाईस हा पाईपला घट्ट पकडून ठेवण्यासाठी वापरला जाणारा एक वाईस आहे। त्यानंतर मशीन वाईस, वेगवेगळ्या मशीन्स असतात, त्या मशीनच्या टेबलवरती जो वाईस माउंट केलेला असतो त्याला मशीन वाईस असे म्हणतात। त्यानंतर हँड वाईस आणि अँगल वाईस, हे वाईसचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर या प्रत्येक प्रकाराबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पुढे घेऊया। तर पहिला जो वाईस आहे तो बेंच वाईस। बेंच वाईस हा एका लाकडी बेंचवरती माउंट केलेला असतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो बेस आहे, हा बेस त्या लाकडी टेबलवरती नट आणि बोल्टच्या सहाय्याने फिक्स केलेला असतो। त्यानंतर या दोन्ही जॉमध्ये, मूवेबल आणि फिक्स्ड जॉमध्ये आपण इथं जॉब पकडून याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन त्या जॉबवरती आपण करू शकतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ॲनिमेशनमध्ये हा बेंच वाईस दाखवलेला आहे आणि या वाईसचा उपयोग वर्कशॉपमध्ये, छोट्या छोट्या शॉपमध्ये केला जातो। त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो पाईप वाईस। पाईप वाईस हा जनरली सिलेंड्रिकल जॉब
किंवा पाईप्स यांना घट्ट पकडण्यासाठी या पाईप वाईसचा उपयोग केला जातो. याचं जर कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहिलात तर याच्यामध्ये 2 जॉ आहेत. एक आहे तो फिक्स्ड जॉ, त्यानंतर हा जो वरचा आहे तो मूवेबल जॉ आहे. या हँडलच्या साहाय्याने तुम्ही याला रोटेट करून हा मूवेबल जॉ वरती किंवा खाली घेऊन येऊ शकता आणि इथं जो तुम्ही जॉब पकडणार आहात त्या जॉबला घट्ट पकडून ठेवू शकता. या ॲनिमेशनमध्येही तुम्ही पाहू शकता की हा जो वरचा जॉ आहे तो मूव्ह होत आहे आणि खालचा जॉ आहे तो फिक्स आहे आणि हा सिलेंड्रिकल जॉब किंवा पाईप या ठिकाणी आपण होल्ड करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट वाईसचा टाईप आहे तो मशीन वाईस. आपल्याला माहिती आहे की वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन असतात आणि त्या मशीनवरती वर्क टेबल असतो. त्या टेबलवरती जॉबला फिक्स करण्यासाठी, माउंट करण्यासाठी जे वाईस वापरले जातात त्याला मशीन वाईस असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल मिलिंग मशीन असेल, रेडियल ड्रिलिंग मशीन असेल, ड्रिलिंग मशीन असेल, या मशीनवरती जे वर्क टेबल असतात तर त्या वर्क टेबलवरती अशा प्रकारचा मशीन वाईस हा माउंट केलेला असतो आणि या वाईसमध्ये आपण इथं जॉब पकडून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन त्या मशीनच्या साहाय्याने आपण करू शकतो. त्याचं हे ॲनिमेशन तुम्ही इथं पाहू शकता. एक आहे फिक्स्ड जॉ, दुसरा आहे मूवेबल जॉ. ओके, तर हे आहे मशीन वाईस. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो आहे हँड वाईस. हँड वाईसचा उपयोग हे आकाराने छोटे असणारे वाईस आहे. या वाईसचा उपयोग छोटे छोटे कंपोनंट जसे की स्क्रू, रिवेट्स, चाव्या, लहान ड्रिल आणि अशा इतर लहान वस्तू घट्ट पकडण्यासाठी या वाईसचा उपयोग केला जातो. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की हा वरचा एक जॉ आहे आणि खालचा एक जॉ आहे. या जॉमध्ये आपण इथं जॉबला पकडून ठेवू शकतो आणि या ठिकाणी हा विंग नट आहे. हा विंग नट तुम्ही टाईट करून जॉब इथे पकडू शकता. याचं ॲनिमेशनही तुम्ही पाहू शकता. या ॲनिमेशनमध्ये हा जो आहे तो वर्कपीस आहे. या वर्कपीसला या जॉच्या साहाय्याने तुम्ही इथं घट्ट पकडून ठेवू शकता. हँड वाईसचे जॉब उघडणे आणि बंद करणे स्क्रूवर असलेल्या विंग नटच्या साहाय्याने करता येते. हा विंग नट जो आहे तो या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा वाईसचा टाईप आहे तो अँगल वाईस. अँगल वाईस हा एक प्रकारचा मशीन वाईसच आहे. फक्त याच्यामध्ये जो वर्कपीस असतो तो ठराविक कोनात पकडण्यासाठी या वाईसचा वापर केला जातो. याचा उपयोग मुख्यतः मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, ग्राइंडिंग मशीन आणि शेपिंग मशीन या मशीनवरती केला जातो. हा वाईस अँगल ॲडजस्ट करण्याची सुविधा देतो. त्यामुळे अचूक कटिंग आणि शेपिंग करता येते. या ठिकाणी तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता की हा त्याचा खालचा बेस आहे. हा जो वरचा पार्ट आहे तो वेगवेगळ्या अँगलमध्ये तुम्ही याला रोटेट करू शकता आणि जॉबवरती कोणत्याही अँगलमध्ये मशिनिंग किंवा मटेरियल रिमूव्ह करू शकता. या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचा एक वाईस दाखवलेला आहे. यामध्ये हा 360 डिग्रीमध्ये पण रोटेट होतो आणि हा वरचा पार्ट पण तुम्हाला रोटेट करता येऊ शकतो आणि हा एकदम वरचा जो पार्ट आहे हा रोटेट करता येतो. या वाईसला युनिव्हर्सल वाईस असेही म्हटले जाते. त्यानंतर आपण पाहूया की स्पेसिफिकेशन म्हणजे वाईसला स्पेसिफाय कसं केलं जातं. यामध्ये मुख्यत्वे खालील पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत. विड्थ ऑफ जॉ म्हणजे जो वाईस असतो जसं की या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. विड्थ म्हणजे हा जो बेंच वाईस आहे या बेंच वाईसची जी विड्थ आहे त्याला विड्थ ऑफ वाईस. यानंतर आपण पाहूया वाईसचं स्पेसिफिकेशन. यामध्ये मुख्यत्वे खालील पॅरामीटर हे महत्त्वाचे असतात. विड्थ ऑफ जॉ म्हणजे जॉची विड्थ किती आहे, जॉचं ओपनिंग किती होतं. त्यानंतर डेप्थ ऑफ जॉची डेप्थ किती आहे, ओव्हरऑल लेंथ किती असते, जॉचं मटेरियल कोणतं आहे, जॉची हार्डनेस काय आहे, माउंटिंग होल्स किती आहेत, त्यानंतर वाईसचं वेट किती आहे. हे सगळे पॅरामीटर कन्सिडर करून आपण कोणत्याही वाईसला स्पेसिफाय करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. जसं की एक वाईस इथं दाखवलेला आहे. या वाईसचं स्पेसिफिकेशन हा हेवी ड्युटीसाठी वापरला जाणारा वाईस आहे. हेवी ड्युटी मेटल वर्किंग ॲप्लिकेशन. डक्टाईल कास्ट आयर्न वाईस जनरली हे कास्ट आयर्नपासून बनवलेले असतात. अनब्रेकेबल डाउटेड बॉक्सनट. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की हा वाईस स्पेसिफाय करत असताना
जॉची विड्थ दिलेली आहे, जॉ किती ओपन होतात ते दिलेलं आहे, त्यानंतर त्या वाईसचं वेट किती दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वाईस हा स्पेसिफाय करू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत वाईस वापरत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची असते जेणेकरून आपली आणि त्या वाईसचीही सुरक्षितता अबाधित राहील. बेंच वाईस सुरक्षित आणि अचूकतेने वापरण्यासाठी स्थिर इन्स्टॉलेशन गरजेचे असते. सुरक्षितता, योग्य हाताळणी आणि नियमित देखभाल महत्त्वाची असते. त्यानंतर योग्य काळजी घेतल्यास वाईसचे आयुष्य वाढते आणि एक प्रकारे आपली आणि त्या टूलची म्हणजेच वाईसची सुरक्षितता निश्चित होत असते. यामध्ये आपण पाहूया की योग्य इन्स्टॉलेशन म्हणजे काय. तर वाईस हा मजबूत आणि स्थिर अशा पृष्ठभागावर घट्ट बसवायचा असतो. बोल्ट आणि नट व्यवस्थित घट्ट केल्याचे आहे की नाही ते तपासायचे. बेंच वाईस हा वाकलेला किंवा तुटलेला असल्यास त्याला वापरायचं नाही आहे. त्याला रिप्लेस करायचं किंवा दुसऱ्या वाईसवरती तुम्ही जॉब हा करू शकता. त्यानंतर सुरक्षितता, सेफ्टी मेजर्स कोणकोणते घ्यायचे असतात तर हातमोजे म्हणजे हँड ग्लोव्ज, संरक्षक चष्मा, सेफ्टी गॉगल्स वापरायचा. वर्कपीस मजबूतीने पकडल्याची खात्री करायची. खूप जास्त प्रेशर किंवा फोर्स टाकून वाईसला टाईट करायचं नसतं, त्यामुळे वाईस किंवा वर्कपीस दोन्हीपैकी एक तुटण्याची शक्यता असते. त्यानंतर वर्कपीस धरताना योग्य जॉ आणि क्लॅम्पिंग पद्धती वापरायची असते. त्यानंतर योग्य हाताळणी, वाईस हाताळत असताना तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची असते तर हात किंवा बोटे वाईसच्या जॉमध्ये जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. मोठे किंवा वजनदार वर्कपीस पकडताना आधार द्यायचा असतो. हातोडा किंवा अवजड वाहनाने वाईसवर वार करायचा नसतो किंवा इम्पॅक्ट फोर्स अप्लाय करायचा नसतो, कारण वाईस हा कास्ट आयर्नपासून बनवलेला असतो आणि कास्टिंग कंपोनंट इम्पॅक्ट फोर्सच्या अगेन्स्ट वीक असतात, म्हणजे वाईस हा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हातोडा किंवा अवजड वस्तूने वाईसवर वार करायचा नसतो किंवा मारायचं नसतं. त्यानंतर गरम किंवा धारदार वस्तू वाईसवर ठेवायचे नाही आहेत.